नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसाची प्रतीक्षा संपणार. हवामान खात्याचा नवा इशारा, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या एका मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. पेरणी झाली आहे, पण आकाशात अजूनही ढग नाहीत. जिथे कधीकधी जूनच्या सुरुवातीला शेतात चिखल असे, तिथे आजही जमीन कोरडी आहे. गावागावात, वाडी वस्तीवर, बाजारात कुठेही बघितलं तरी एकच प्रश्न आहे, पाऊस कधी येणार? जमीन तयार आहे, बी पेरलं आहे, काहींनी खतही टाकले. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. हे वाट पाहणं केवळ कष्टाचे नाही, तर धास्तीचं देखील आहे. कारण पावसावर साऱ्या हंगामाचं भविष्य अवलंबून असतं. आता हवामान खात्याचा ताजा अंदाज आलेला आहे. काही भागांसाठी हा पावसाचा मोठा इशारा आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने जाहीर केलेला नवा अंदाज खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोबतच घाटमाथ्याच्या अनेक भागात येत्या 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता ही व्यक्त करण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेड अलर्ट म्हणजे हवामानाची तीव्रता एवढी जास्त असू शकते की पुराचा, दरड कोसळण्याचा किंवा वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे स्थानिक प्रशासन सज्ज झालं आहे आणि नागरिकांनीही सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आले. विदर्भासाठी संमिश्र चित्र, काही भागात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी गडगडाटासह सरी. विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी देखील काही अंशी दिलासादायक बातमी आलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर इतर ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हे प्रमाण जरी कमी असलं तरी देखील जमिनीला ओल मिळेल, जी पेरणीनंतरनं फार महत्त्वाची आहे. हवामान खात्याने 25 जूनला कोकण, घाटमाथा या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला. म्हणजेच या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे, पण ती इतकी गंभीर नसेल की तातडीची धोक्याची स्थिती निर्माण होईल. म्हणजे स्थानिक प्रशासन व नागरिकांनी खबरदारी घ्यावी. या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी शक्य असल्यास खुल्या भागात न जाणे,